नंदुरबारला समाज कल्याण विभागाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृहाच्या मुली आता आंदोलनाला बसल्यात। शिवाशी खेळण्याचा अत्यंत संतापजनक असा प्रकार समोर आलेला आहे। वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या जेवणात आणि पाण्यामध्ये अपायकारक विषारी द्रव्य मिळवण्याचं नियोजन। महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका। पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे, नंदुरबारला समाज कल्याण विभागाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृहाच्या मुली आता आंदोलनाला बसल्यात आणि विषय अतिशय गंभीर आहे की या वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या आपापसातील अंतर्गत हेवेदावे आणि वादामुळे या वसतिगृहात राहणाऱ्या निष्पाप विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळण्याचा अत्यंत संतापजनक असा प्रकार समोर आलेला आहे। वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या जेवणात आणि पाण्यामध्ये अपायकारक विषारी द्रव्य मिळवण्याचं नियोजन आणि कटक कारस्थान रचत असतानाची संबंधित कर्मचाऱ्याची ऑडिओ रेकॉर्डिंग क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। पण त्या क्लिपची सुद्धा म्हणजे ही जी काही घटना घडलेली आहे, सध्या सुट्ट्या असल्या तरी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या 22 विद्यार्थिनी या वसतिगृहात राहून अभ्यास करत होत्या। हा जर कट अंमलात आला असता तर या 22 विद्यार्थिनींच्या जीवाचं काय झालं असतं या विचाराने पण अंगावर काटा येतो। धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचं हे कटकारस्थान रचल्या गेल्याच्या प्रकाराला स्वतः समाज कल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, देसाई साहेब महत्त्वाचा विषय, बोला समाज कल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्टी दिलेली आहे आणि इतका गंभीर प्रकार असून सुद्धा समाज कल्याण विभागाने संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याला केवळ सेवेतून मुक्त करून त्याच्यावर जुजबी कारवाई केलेली आहे। अशा जीवावर बेतणाऱ्या गुन्ह्यासाठी केवळ कामावरून काढणं ही कारवाई पुरेशी नाही। सुरुवातीला 3 तास वसतिगृहात आंदोलन करूनही प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही, अत्यंत गंभीर बाब आहे सभापती महोदय। आणि न्याय मागण्यासाठी आता थेट जिल्हाधिकारीच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन सुरू आहे। सदर विद्यार्थिनींच्या अन्नात पाण्यात विष कालवण्याचा कट रचणे हा थेट अटेम्प्ट टू मर्डर सारख्या गंभीर गुन्हेगारी प्रकार आहे। असं असताना समाज कल्याण विभागाने केवळ प्रशासकीय कारवाई करून आरोपींना पाठीशी घातले असल्याने त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा FIR दाखल करावा अशी मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहाला विनंती करत आहे। धन्यवाद। मंत्री महोदय नोंद घ्यावी। सन्मान्य सदस्य चित्राताई वाघ यांनी जो उपस्थित मुद्दा या ठिकाणी केलेला आहे, आत्ताच्या आत्ता जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील। जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं तिथला वस्तुनिष्ठ अहवाल मागवला जाईल आणि अहवालामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर चौकशी आणि ती कारवाई केली जाईल। धन्यवाद। बच्चू।